नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट स्टाफ कम ड्रायव्हर म्हणजेच की वाहन चालक या पदासाठी स्क्रीनिंग टेस्टसाठी तात्पुरते पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासोबतच स्क्रीन टेस्ट कधी होणार आहे आणि त्यासाठी अभ्यासक्रम काय लागेल, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या भरतीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांची, किती उमेदवार पात्र झालेले आहेत याबद्दलची. आता जर बघितलं आपण तर बघा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की लिस्ट ऑफ 7449 कॅन्डिडेट्स हु आर प्रोव्हिजनली इलिजिबल टू अपियर फॉर स्क्रीनिंग टेस्ट. बघा 7449 विद्यार्थी जे आहेत ते स्क्रीनिंग टेस्टसाठी प्रोव्हिजनली इलिजिबल करण्यात आलेले आहे. जे की बघा पदाचे नाव तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे, स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजेच की वाहन चालक या पदासाठी. त्याच खाली जर बघितलं आपण नोंद मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे आणखी, तर बघा खालील यादीतील उमेदवारांना कळविण्यात येते की वाहन चालक पदाकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या चालणी परीक्षेचा दिनांक, वेळ, ठिकाण आणि प्रवेश पत्राबाबतची माहिती उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल. आता बघा याची जी एक्झाम आहे ते कधी होणार आहे याची माहिती मी तुम्हाला देणारच आहे व्हिडिओच्या एंडला, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा त्या अगोदर जर बघितलं आपण इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी, तुमचे नाव आणि डिस्ट्रिक्ट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा या पीडीएफ मध्ये तुमचे नाव आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ही पीडीएफ बघितली नसेल त्या विद्यार्थ्यांनी माझ्या टेलिग्रामवरती जाऊन ही जी पीडीएफ आहे सविस्तर बघू शकता. आणि जो विद्यार्थी टेलिग्रामला जॉईन झालेला नसेल, टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता. आता बघा टोटल जर बघितलं आपण तर बघा 7449 विद्यार्थी, एवढे विद्यार्थी जर बघितलं तर स्क्रीनिंग टेस्ट साठी पात्र झालेले आहेत, एवढं तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये बघा तुमचे नाव यामध्ये तुम्हाला सर्च करायचे आहे. तुमचे जर नाव असेल तर बघा स्क्रीनिंग टेस्ट साठी तुम्ही तयारी करा. आता बघा स्क्रीनिंग टेस्ट साठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि तुम्हाला त्याबद्दल जर नोट्स पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला ते माझ्या चॅनलवरती प्रोव्हाइड करू शकेल. आता बघा या पदासाठी तुम्हाला अभ्यासक्रम काय लागणार आहे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो आणि कशा प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे आणि याची एक्झाम डेट कधीपर्यंत राहू शकेल याची पण अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा अभ्यासक्रम बघण्या अगोदर आपण बघा निवड प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया की निवड प्रक्रियेमध्ये काय सांगण्यात आलेलं होतं. आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागेल. म्हणजेच की यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की सर्वात आधी तुमची अर्जाची छाननी होणार आहे, जे की बघा 7449 विद्यार्थ्यांची अर्जाची छाननी यशस्वीरित्या पूर्णपणे म्हणजे प्राप्त झालेली आहे आणि त्यांना स्क्रीनिंग टेस्ट साठी बोलवण्यात आलेलं आहे. आता बघा अभ्यासक्रम कशाचा प्रकार राहणार आहे तर बघा यामध्ये स्वरूप तुम्हाला दाखवला गेलेला आहे. सर्वात आधी जर बघितलं तर बघा तुमची लेखी परीक्षा होणार आहे, जे की बघा 20 गुणांची असणार आहे आणि उत्तीर्ण गुण किती मिळवायचे आहे तर बघा किमान 7 गुण तुम्हाला मिळवायचे आहे. आता अभ्यासक्रम जर बघितलं तर बघा लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयांवर वस्तुनिष्ठ नानाविधी निवडीचे प्रश्न असतील. ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता बघा कशावरून तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे तर बघा वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान, मुंबई शहर व त्यालगतची महत्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती आणि सामान्य ज्ञान याकडून जर बघितलं तर 20 गुणांची जे प्रश्न आहे तुम्हाला देण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच खाली जर बघितलं पूर्वानुभवासाठी 10 गुण, मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत जर बघितलं 10 गुण, उत्तीर्ण गुण किमान 7 मिळवायचे आहे. आणि त्याच खाली बघा तोंडी मुलाखत करिता 10 गुण, असे जर टोटल जर बघितले आपण 50 गुणांची चाचणी राहणार आहे. उत्तीर्ण गुण बघा तुम्हाला किमान 25 गुण मिळवायचे आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघितलं तर बघा नोंद मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे की वरील सर्व परीक्षांसाठीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा जे कोणी विद्यार्थी पात्र झालेले आहेत स्क्रीनिंग टेस्ट साठी तर त्यांच्यासाठी हे जे अभ्यासक्रम आहे तुम्हाला इथं सांगण्यात आलेला आहे. आणि आता याची जर बघितलं की एक्झाम डेट कधी राहणार आहे तर बघा याची जी एक्झाम डेट आहे तुमची लवकरच म्हणजेच की बघा सप्टेंबरच्या मंथ एंडला किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकला तुमची एक्झाम डेट असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा या भरतीच्या एक्झामची तारीख कधी पण येऊ शकते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. जशी काही अपडेट माझ्यापर्यंत येणार तशी मी तुम्हाला देणार आहे, म्हणून माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमचे नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि बघा पुढील तयारी जर बघितली तर खूप कमी दिवस राहिलेले आहे, तुम्ही आतापासूनच तुमची तयारी जी आहे ती पूर्णपणे सुरू ठेवा.
आणि तुम्हाला जर या भरतीबद्दलचे काही क्वेश्चन जर पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला ते प्रोव्हाईड करू शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.